हाय यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण अंडा करी आवडते का? आज मी बनवते गावरान अंडा करी, तर नक्की पहा कशी एक छोटं पातेलं घेतलं, त्यात पाणी घेतलं, त्याच्यानंतर मग त्यात अंडे बॉईल करायला टाकले. अंडे 15 मिनिटं बॉईल करून घ्यावे, तो म्हणजे ते चांगले बॉईल अंडे बॉईल व्हायला वेळ होता. तोपर्यंत मी म्हणलं भाकरी बनवून घ्यावी, म्हणून भाकरीसाठी ज्वारीचं पीठ घेतलं आणि पहिले मी मग ते पूर्ण मळून घेऊन नंतर मग त्याच्या एक एक भाकरी बनवते, अशी माझी सवय आहे. त्यासाठी मग भाकरीचं पीठ मळायला घेतलं. तोपर्यंत मग 5 भाकरी टाकून घेतल्या. कशा आहेत भाकरी, गोल गोल आहेत की नाही, तुम्हाला पण येतात का नक्की सांगा कमेंटमध्ये. तर इकडे माझ्या भाकरी झाल्या आणि तोपर्यंत अंडेही बॉईल झाले. मग तिने त्याचे सालटे काढून घेतले. अंड्याचे सालटे काढायला जरा वेळ गेला, 5-10 मिनिट. अंड्याचे सालटे काढून झाल्यानंतर मग मी फोडणी देण्यासाठी घेतली. आमच्या इथे सगळे व्हेजिटेरियन आहेत, सो फक्त माझ्यासाठी बनवत होते. इथे मी घेतले खोबरं, लसूण, अद्रक, काळं तिखट आणि थोडंसं ज्वारीचं पीठ. त्यानंतर मी त्यात टाकलं खोबरं, अद्रक, लसणाची पेस्ट. पहिले खोबरं तळून घेतलं लालसर, त्याच्यानंतर मग त्यात घातली अद्रक लसूण पेस्ट. त्यानंतर ते चांगलं लाल होईपर्यंत परतलं. त्यानंतर मग त्यात तुम्ही बाजरीचं पीठही घालू शकता. मी ज्वारीचं घातलं होतं, थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं आणि नंतर काळं तिखट पण घातलं. दोन्ही चांगलं परतायचं. पहिले पीठ लाल होईपर्यंत परतायचं आणि त्याच्यानंतर काळं तिखट घालायचं. त्यानंतर त्यात घातला मसाला, घरकुल मसाला, मटन मसाला, थोडंसं पाणी घातलं. आणि मग एक अंड पूर्ण बारीक फोडून त्यामध्ये टाकले. त्यामुळे भाजी खूप घट्ट आणि अळून येते व चव पण देते. मग त्याच भाजीत सगळेच बाकीचे बॉइल्ड अंडे टाकले. नंतर एक उकळी येऊ दिली व कोथिंबीर घातली. ही झाली तयार आपली अंडा करी. त्यानंतर मग व्हेजवाल्यांसाठी बनवले भजे. थँक्यू. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा.